नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे। उद्या लवकरात लवकर निकाल हाती यावा यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे। त्यासाठी ते प्रयत्नशील सुद्धा आहे। दरम्यान त्याआधी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आज रंगीत तालीम करणार आहे। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या मतमोजणीकडे लागलेलं आहे त्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे। नागपुरात सध्या नागपूर आणि रामटेक असे दोन लोकसभा मतदारसंघ होते। त्यासाठी प्रशासनाच्या वतीने जे आहे ती तयारी केली आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। आणि एकाच वेळेस जे आहे 120 टेबलवर जे आहे मतमोजणी केली जाणार आहे। आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीने जे आपण पिवळ्या टी शर्टमध्ये हे जे पाहून आलो हे सगळे जे असणार आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे स्ट्रॉंग रूम पासून म्हणजे स्ट्रॉंग रूम इथून 260 मीटरवर आहे तिथून इथपर्यंत आणण्यासाठी जे आहे सगळे हे जे आहे विशेष पद्धतीने यांची वेगळी ओळख ठेवली आहे। तसेच वेगवेगळ्या मतदारसंघासाठी वेगवेगळ्या टी शर्टचे जे आहे कोड असणार आहे। त्यामुळे अशाच पद्धतीने जे आहे मतमोजणी जी आहे सुरुवात होईल। उद्या सकाळी सर्वात पहिले जे आहे ईव्हीएमची मतमोजणी होईल आणि त्यानंतर जे आहे बॅलेट पेपर जे आहे ते सुद्धा मोजले जाणार आहे। 5 ईव्हीएम मशीनचे जे आहे ते मोजले जाणार आहे। त्याची आज रंगीत तालीम सुद्धा एक प्रकारे जे आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे सगळे जे कामकाज होत असताना सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे, मोठी पोलीस यंत्रणा लावण्यात आलेली आहे, सुरक्षा व्यवस्था असणार आहे, सगळा बंदोबस्त असणार आहे आणि अशा या सगळ्या याच्यामध्ये मतमोजणी उद्या पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ ओलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज।